नमस्कार. तब्बल 2 आठवड्यांपासून एकाच ठिकाणी रेंगाळलेला मान्सून अखेर पुन्हा सक्रिय झाला असून त्याने पुढील वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीत मान्सूनच्या पुढील वाटचालीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरत आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्री धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागांतही पावसाचा जोर अधिक राहू शकतो. कोकण किनारपट्टीतील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. तसेच सातारा, सांगली आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या काही भागांतही पावसाची चांगली हजेरी लागण्याची शक्यता आहे. मात्र पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली तसेच अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांच्या काही भागांत हवामान बहुतांश कोरडे राहू शकते किंवा केवळ तुरळक हलका पाऊस पडू शकतो.